Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome to Cricket and much more. तर मंडळी 2 दिवस संपले. पहिला दिवस अखेर आपण कमांडिंग पोझिशन मध्ये होतो. काल व्हिडिओचा समारोप करताना मी असं म्हटलं होतं की उद्याच्या दिवशी आपण विनिंग पोझिशन मध्ये असू. पण सॉरी टू से झालं विपरीतच. कमांडिंग पोझिशन मधून विनिंग पोझिशन मध्ये जायच्या ऐवजी वी आर इन अ वल्नरेबल पोझिशन. म्हणजे पहिल्या डावात 471 धावा करून सुद्धा मॅचचं फेट माहिती नाही आपल्याला. इट कॅन गो एनी वे. तर पहिला दिवस जसा पूर्णपणे भारताचा होता तसा कालचा दिवस पूर्णपणे इंग्लंडचा होता. सुरुवातीचा जर पंत आणि शुभमन बॅटिंग करत असताना जो काळ सोडला लंचच्या थोडा आधी, तर सगळं तिन्ही सेशन यांचेच होते, इंग्लंडचेच होते. इंग्लंड फाईट बॅक, जबरदस्त बाउन्स बॅक. इंग्लंड दे बाउन्स बॅक व्हेरी नाईसली. त्यांचं कौतुक करावं तेवढं खरोखरच थोडं आहे. एक संघ जेव्हा दिवस अखेरपर्यंत इतक्या मजबूत स्थितीत असतो, त्या संघाशी असा सामना करायचा आणि पुन्हा त्यांना पुशबॅक करायचं, ही सोपी गोष्ट नाही आहे, जी आज इंग्लंडने करून दाखवलेली आहे. आपल्याच ह्याच्यामध्ये चुका आपल्याच आहेत. आपण ourselves put into a difficult position. पंत आणि गिल जेव्हा बॅटिंगला आले होते तेव्हा असं वाटत होतं की आता अजून एक 140 रन एक झाले तर 500चा आकडा दिसतो. त्या दोघांनी 70 रन केले सुद्धा, म्हणजे आता फक्त 70 रन राहिले होते. पण तसं होणार नव्हतं. आपले 500 रन सुद्धा होणार नव्हते. त्यालाही 30 रन कमी पडले. 470 ला आपला ऑल डाऊन झाला. पंत नेहमीप्रमाणे त्याचे एक एक्सपेक्टर इनिंग खेळून गेला, अग्रेसिव्ह इनिंग. बिंदास खेळला तो. ती खेळल्यानंतर त्यांनी जी कोलांटी उडी मारली ती त्याच्या बॅटिंग एवढीच प्रेक्षणीय होती. पण असं आहे ना की मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की एका संघाच्या 3 फलंदाजांनी शतकं केलेली आहेत, पण त्यांच्या धावा 471 म्हणजे नीचांकी धावसंख्या आहे. जेव्हा एखाद्या संघामध्ये 3 शतकं होतात, त्या त्या इनिंगचा स्कोअर साधारण 600च्या जवळपास असतो. निदान 550च्या पुढे तरी नक्कीच असतो. काल आपले 550 झाले. हे एक अनवॉन्टेड रेकॉर्ड आपल्या नावावर जमा झालेला आहे. आता त्याचं असं आहे ना की शुभमन, पंत, सुरुवातीला राहुल आणि जयस्वाल हे चौघं सोडलं तर बाकीचे जे 6-7 लोक आहेत त्यांचे 15-20 रन तरी आहेत की नाही शंकाच आहे. एवढी खराब बॅटिंग नाही चालत कसोटी क्रिकेटमध्ये. आणि ह्याचा पूर्णपणे दोष जर द्यायचा झाला तर तो साई सुदर्शन हा डेब्युटंट आणि करुण नायर जो पुनरागमनासाठी उत्सुक होता, या दोघांना द्यायला लागेल. बघा, विचार करा, काल पहिल्या दिवशीचा जो खेळ होता, पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये अख्ख्या लंच पर्यंतच्या सगळ्या सेशन मध्ये के एल राहुल आणि इव्हन हा सुद्धा यशस्वी सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा एकही बॉल त्यांनी चेस केला नव्हता. हा करुण नायर 10 बॉल खेळायच्या आधीच तसा बॉल चेस करून फटका मारायला जातो. दिस इज नॉट टेस्ट क्रिकेट. ठीक आहे, दोघांचंही पहिला हे होता, त्यामुळे त्यांना आपण पहिला गुन्हा माफ असं करून सोडून देऊया. पण ज्या सामन्यावरती आपण मजबूत पकड मिळवायला पाहिजे होती ती आपण घालवली. ह्याच्यामध्ये आपलं जसं हे आहे, चुका आहेत, तशा त्यांचा चांगला खेळाचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. सुरुवातीची जोडी नेहमीप्रमाणे बुमरा मॅजिक चाललं होतं, पहिली विकेट लवकर गेली होती. तरी त्यानंतर वन डाऊनला पोप आणि डकेट ह्यांनी जी बॅटिंग केलेली आहे ती अफलातून होती. हे घेत नव्हते, ते दडपण घेत नव्हते. ओव्हरला 4-5-6 कंटिन्यू त्यांचं हे मोर दॅन 4 रन्स पर ओव्हर त्यांचा गेम चालूच होता. दबून खेळलेलं नाही ते. चुकीचा फटका एकही मारलेला नाही, पण लूज बॉल एकही सोडलेला नाहीये. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी कारणीभूत ठरतात इंग्लंडचं कालच्या दिवसातलं यश आणि आपलं अपयश. पहिलं म्हणजे बेजबाबदार फलंदाजी. दुसरं म्हणजे कॅप्टनशिप मध्ये शुभमनला खूप कमी मार्क आहेत.
बघा इंग्लंडला हे आणि कालचा दिवस जो होता तो सनी डे नव्हता. टिपिकल इंग्लिश वेदर होतं. क्लाउड कव्हर होतं. म्हणजे फास्ट बॉलर्सना तिथून हे मिळणं अपेक्षित होतं. असं मिळतही होतं. पण आपले बॉलिंग पण वेवर्ड होती. बुमराह सोडला तर कोणीही बघा इंग्लंड जेव्हा बॉलिंग करत होते तेव्हा त्यांची बॉलिंग परफेक्ट होती, परफेक्ट. अख्ख्या आपल्या ह्याच्यामध्ये 471 धावांच्या ह्याच्यामध्ये किती बाउन्सर बघायला मिळाले आपल्याला? हार्डली हाताच्या बोटावर मोडण्या एवढे. व्हेअर आपल्या लोकांनी वेवट बॉलिंग कशी करायची याचा एक सुंदर नमुना पेश केला. ऑफ स्टंप कॉरिडॉर पकडून सलग बॉलिंग कोणीही केली नाही. साधारण ओव्हर पिच लेंथ ऑफ स्टंप अशी कंटिन्युअसली अशी हॅमरिंगची बॉलिंग असते ती आपण कुणीही केली नाहीये. लेग स्ट्राईकच्या बाहेर पण दिले हे इझी इझी पिकिंग पॅड वरती. त्यानंतर कारण नसताना बरेचसे बाउन्सर टाकले. बुमराह बुमराह इज बुमराह. ही स्टूड अपार्ट फ्रॉम ऑल द गाईज. पहिल्याच ओव्हरला बुमराहने विकेट मिळवून दिली. 1 आउट 4 जेव्हा धावसंख्या होती तेव्हा अशा पल्लवीत झाल्या होत्या. पुन्हा काहीतरी आपण कमबॅक कमबॅक म्हणण्यापेक्षा पकड आणखीन घट्ट करतो का? पण पोप आणि ह्याने डकेटने अतिशय सुंदर फलंदाजी केली. 66 धावांवर बकेट बुमराच्या अतिशय एक्सलंट इन स्विंगरवर आउट झाला. बॅटचा कट घेऊन स्टंपवर बॉल गेला, बोल्ड आउट झाला. त्यानंतर लकीली रूट जास्त त्रास दिला नाही. ही वॉज अप्रूटेड क्विकली. 20-30 रन मध्येच त्याची विकेट गेली. त्याच्या आधी तो एक लेग बिफोरचं हे पण त्याच्यावरती झालं तर जबरदस्त वाचला त्याच्यातून. पण काल आपल्या एक म्हणजे कसं आहे, हा जो ड्यूक्सचा चेंडू आहे तो 40 ओव्हर 40 पहिल्या 40 ओव्हर मध्ये खूप तो हे चालतो. 40 ओव्हर मध्येच पहिल्या 40 ओव्हर मध्ये तरी तुमची फिल्डिंग कमीत कमी 3 स्लिप हव्या होत्या. 4 स्लिप गेली आयडियल. पण जर धावा जर लीक होत असतील तर त्याच्याऐवजी 3 स्लिप ठीक आहे. पण शुभमनने 2 स्लिप आणि गली याच्यामध्ये एवढं मोठं भगदाड ठेवलं होतं की त्याच्यातून किमान 2 ते 3 झेल सुटले. मग आता तुलना केल्याशिवाय राहत नाही. मग असं वाटतं की इथे रोहित असता तरी चूक झाली असती का? विराट असता तर झाली असती का? बहुतेक झाली नसती. ठीक आहे, त्याच्यात अनुभवातून शहाणा होईल. कालचा दिवस टोटली आपला नव्हता. इंग्लंड खूप चांगले खेळले. आपली बॅटिंग पुअर झाली. बुमराह सोडला तर बॉलिंग पुअर झाली. बघा बुमराहने अख्ख्या स्पेलमध्ये फक्त शेवटच्या ओव्हरला शेवटचा बॉल बाउन्सर टाकला होता आणि त्या बाउन्सरवर हा आउट पण झाला होता त्यांचा ऑलराऊंडर ब्रुक आउट झाला होता. कॅच पकडला सुद्धा होता सिराजने. अनफॉर्च्युनेटली नो बॉल होता तो. त्याला म्हणायचं डिसिप्लिन बॉलिंग. वेअरएज त्याला समोरून साथच मिळत नाही. काल माझा एक मित्र खूप छान बोलला, सार्कास्टिक होता, पण काय विचार करायला लावण्यासारखं आहे. तो म्हणाला बुमराह एकटाच विकेट काढतोय तर मग तुम्ही एक बुमराह आणि 10 बॅट्समन का नाही ठेवले? 471च्या ऐवजी किमान 500 तरी दिसले असते. सॉरी टू से, पण असं झालं नाही का? बुमराहला समोरून साथच मिळत नव्हती. सिराजचा कडून जी अपेक्षा होती त्याच्या अपेक्षेला तो 10% पण उतरला नाही. अतिशय वेवर्ड बॉलिंग. स्विंग वरती कंट्रोल नव्हता. त्यानंतर लाईन अँड लेंथ वरती कंट्रोल नव्हता. प्रसिद्धच्या बाबतीत तेच म्हणावं लागेल. प्रसिद्धनी सुद्धा अतिशय होपलेस बॉलिंग टाकली. टेस्ट लेवलची बॉलिंग त्याची काल नव्हतीच. खरं टीका नाही करू कोणावर, पण तुम्ही असा परफॉर्मन्स दिल्यावर टीका करायलाच लागते. व्हेअरएज शुभमनचं मला आणखीन एक कळलं नाही. शार्दूल ठाकूर त्याच्या टीम मध्ये होता, तो विसरला की काय? 45व्या ओव्हरचा खेळ झाला, त्यातल्या 40व्या ओव्हरला त्यांनी शार्दूलच्या हातात बॉल दिला. साहजिकच त्याचा कॉन्फिडन्स कम्प्लीट खच्चीकरण झालेलं होतं. खरं शार्दूल ठाकूर असं आहे ना की ही टेक्स विकेट्स. गोल्डन आर्म म्हणतात तसं आहे. काल आपल्याला त्याचे सोर्सेस व्यवस्थित वापरता आले नाहीत. थोडक्यात कालचा दिवस आपला नव्हता. ठीक आहे, गेला तो दिवस. आज जो येणारा दिवस आहे तो नवीन आशा घेऊन येतोय. अजूनही आपण वी आर नॉट आउट ऑफ द गेम, नॉट ॲट ऑल. कारण आपला लीड जवळजवळ 260-70 वगैरे धावांचा आहे. 260-70 धावांचा लीड जो आहे तो लीड्स सारख्या ठिकाणी इट इज अ स्ट्रॉंग लीड ऑन लीड्स. त्यामुळे हेडिंग्लेच्या या लीड्सच्या मैदानावरती हा जो 260-70 धावांचा जो लीड आहे तो आपण कसा वापरणार, त्याच्यासमोर आजच्या दिवसातली आपली गोलंदाजी कशी होणार. आणि आता पहिले 2 दिवस सनी होता. आता जे वेदर आहे ते टिपिकल इंग्लिश वेदर असणार आहे. इंग्लिश समर जरी असला तरी कसं कंटिन्यू इथे ऊन नसतं. क्लाउड कव्हर असतंच. त्या क्लाउड कव्हरचा फायदा आपल्याला उठवता आला पाहिजे. आणि फक्त बुमराह नाही,
बाकीच्या बॉलर्सचं सुद्धा विकेट कॉलममध्ये काहीतरी दिसले पाहिजेत त्याकडे. आज ते दिसतील. पर्टिक्युलरली सिराजकडून थोड्याशा अपेक्षा आहेत. ठीक आहे, आता आपल्या खेळाडूंवरची टीका बंद करूया. होतं असं कधी-कधी बॅड डे इन ऑफिस. इट वॉज अ व्हेरी बॅड डे इन ऑफिस यस्टरडे. आजचा दिवस चांगला असेल. बघूया आज काय होतंय. मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल, आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ऑन अ पॉझिटिव्ह नोट अँड ऑन विथ ग्रेट होप्स. बघूया आजच्या दिवसाचा खेळ कसा होतोय. आजच्या दिवस अखेर मॅचचा रिझल्ट बऱ्यापैकी लक्षात येईल. बरं आहे, तर मग आपल्या टीमला विश वी ऑल बेस्ट ऑफ लक टू टीम इंडिया. बाय.